आत्ता या क्षणी आपल्या बुटांना चिकटलेली जी धूळ आहे ना, किंवा रस्त्यावरून जाताना जी माती आपण सहज झटकून टाकतो, ती केवळ धूळ नाहीये. हो, अगदी बरोबर. म्हणजे आपण जर थोडं मागे गेलो, अगदी 60 दशलक्ष वर्ष मागे, तर आपल्याला दिसेल की ही माती एका अत्यंत प्रलयंकारी ज्वालामुखीच्या उद्रेकाचा अवशेष आहे. हो ना, हा दृष्टिकोनच सगळी परिमाणे बदलून टाकतो. खरंच, पृथ्वीच्या पोटातून उफाळून आलेला लाव्हारस आणि लाखो वर्ष ऊन पावसाचा मारा खाऊन त्या कठीण खडकाचे झालेले सूक्ष्म कण, हा सगळा इतिहास या मातीच्या एका कणात लपलेला आहे. अगदी. आपण अनेकदा मातीला खूप गृहीत धरतो, पण ती एक अत्यंत संठ आणि गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. नक्कीच. दख्खनच्या पठारावरील तो तप्त लावारस जेव्हा थंड झाला, तेव्हा त्यातून बेसॉल्ट नावाचा महाकाय खडक तयार झाला. आणि त्या खडकापासून आजची ही माती तयार झाली. हो, आणि निसर्गाला यासाठी लाखो वर्षांचा वेळ लागलाय. आणि म्हणूनच आजच्या या सविस्तर विश्लेषणात आपण याचाच वेध घेणार आहोत. हो, कारण मातीचे प्रकार, त्यांचे गुणधर्म आणि वितरण समजून घेणं हे सिलॅबसचा एक मोठा भाग आहे. बरोबर. कारण कोणत्याही प्रदेशाची माती ही तिथल्या मूळ खडकावर आणि हवामानावर अवलंबून असते. म्हणजे ज्याला आपण पेरेंट रॉक म्हणतो त्यावर. हो, पेरेंट रॉक. आता महाराष्ट्राचा विचार केला तर इथला बहुतांश पाया हा त्याच बेसॉल्ट खडकांनी रचला आहे. ऊन, वारा आणि पावसाच्या सततच्या माऱ्यामुळे या खडकाची झीज होते, तो फुटतो. आणि यालाच भूगोलाच्या भाषेत विदारण किंवा वेदरिंग म्हणतात. बरोबर. अगदी बरोबर. पण गंमत बघ, संपूर्ण महाराष्ट्रात एकाच प्रकारचा खडक असला तरी सगळीकडे पाऊस आणि हवामान सारखं नाहीये. हो, ते तर आहेच. आणि हवामान बदललं की मूळ खडक तोच असूनही मातीचा प्रकार पूर्णपणे बदलून जातो. अरे छा, म्हणजे इथूनच खऱ्या अर्थाने विविधतेला सुरुवात होते तर. होय. मग आपण अशा एका मृदेपासून सुरुवात करूया जिने महाराष्ट्राचा सर्वाधिक म्हणजे जवळजवळ 75% भाग व्यापला आहे. म्हणजे आपली काळी मृदा. हो. कोकण आणि राज्याचा अगदी पूर्वेकडील भाग वगळला तर संपूर्ण दख्खनच्या पठारावर याच मातीचं साम्राज्य आहे, जिला आपण रेगूर मृदा म्हणूनही ओळखतो. रेगूर मृदा. आता सर्वसाधारणपणे असा समज असतो की मातीचा रंग गडद काळा आहे, याचा अर्थ त्यामध्ये कुजलेला पालापाचोळा खूप असेल. म्हणजे सेंद्रिय घटक. हो, कुंडीतल्या मातीसारखे. पण ह्या रेगूर मातीच्या बाबतीत हे विज्ञान पूर्णपणे वेगळे आहे ना. हो, तो समज इथे अजिबात लागू पडत नाही. काळ्या मातीत सेंद्रिय द्रव्यांचे प्रमाण जास्त नसतं, उलट ते कमीच असतं. अच्छा, मग हा काळा रंग येतो कुठून? या गडद काळ्या रंगाचं रहस्य एका विशिष्ट खनिजात दडलंय आणि त्याचं नाव आहे टिटॅनिफेरस मॅग्नेटाइट. बापरे, टिटॅनिफेरस मॅग्नेटाइट. हो, अभ्यासकांनी हे नाव अतिशय काळजीपूर्वक लक्षात ठेवायला हवं. हे नाव एखाद्या वेगळ्याच ग्रहावरील खनिजासारखं वाटतंय. हो ना, पण बघ, बेसॉल्ट खडकामध्ये मुळातच लोहाचं प्रमाण असतं. जेव्हा विदारण प्रक्रियेत हे खनिज मातीत मिसळतं तेव्हा ते या मातीला तो काळा रंग देतं. म्हणजे हा काळा रंग सेंद्रिय नसून तो एका धातूचा रासायनिक परिणाम आहे. क्या बात है. अगदी. आणि रंगापरीकडे जाऊन हिचे भौतिक गुणधर्म खूपच खास आहेत. यात चुनखडी आणि चिकन मातीचं म्हणजे क्लेचं प्रमाण खूप जास्त असतं. जर आपण या काळ्या मातीची तुलना एका नैसर्गिक स्पंज सोबत केली तर ते चालेल का? स्पंज? हो, जसा स्पंज पाणी शोषून घेतो आणि आतमध्ये अडकवून ठेवतो, तशीच ही माती ओलावा टिकून ठेवते. अगदी 100% योग्य उपमा आहे ही. याच चिकन मातीमुळे हिची पाणी धरून ठेवण्याची क्षमता महाराष्ट्रात सर्वाधिक असते. म्हणजे वॉटर रिटेन्शन कॅपॅसिटी. बरोबर. पाऊस पडला की ही माती पाणी शोषून फुगते आणि चिकट होते. पण जेव्हा उन्हाळा येतो तेव्हा काय होतं? तेव्हा यातलं पाणी उडून जातं आणि जमिनीला अत्यंत खोलवर भेगा पडतात. अच्छा, म्हणजे त्या मोठ्या भेगा. हो, या भेगांमुळे जमिनीत हवा खेळती राहते. निसर्ग स्वतःच या जमिनीची खोलवर नांगरणी करत असतो. निसर्गाची स्वयंचलित नांगरणी, ही कल्पनाच भारी आहे. आणि याच स्पंज इफेक्टमुळे ही माती शेतीसाठी वरदान ठरते. हो, विशेषतः अशा पिकांसाठी ज्यांना दीर्घकाळ ओलावा लागतो. म्हणजे कापूस. म्हणूनच याला कापसाची काळी मृदा म्हणतात. अगदी. आणि तापी नदीच्या खोऱ्यात या मृदेची जाडी सर्वाधिक आढळते. तब्बल 6 मीटरपर्यंत खोल. 6 मीटर? बापरे. हो, आणि जळगाव, सोलापूर जिल्ह्यातही हिचे मोठे पट्टे आहेत. पण इथे एक गोष्ट आवर्जून नोंद करावी लागेल. कोणती? ही माती कापसासाठी उत्तम असली तरी रासायनिकदृष्ट्या हिच्यात नायट्रोजन, फॉस्फरस आणि सेंद्रिय द्रव्यांची कमतरता असते.
बरं, तर हे झालं बेसॉल्ट खडकाचं आणि मध्यम पावसाचं गणित. पण आता आपण असा विचार करूया की याच बेसॉल्ट खडकावर जर आपण अक्षरशः पाण्याचा महासागर ओतला, मुसळधार पाऊस पडला, तर काय होईल? हा प्रश्न आपल्याला राज्याच्या अशा एका भागाकडे घेऊन जातो जिथे हवामान उष्ण आणि पाऊस प्रचंड आहे. म्हणजे आपण आता जांभी मृदा किंवा लॅटराईट मृदा या प्रकाराकडे वळत आहोत. हो, जांभी मृदा हा निसर्गाच्या एका अत्यंत आक्रमक प्रक्रियेचा परिणाम आहे. आक्रमक कशी काय? कारण सह्याद्री आणि कोकण किनारपट्टीत मुसळधार पाऊस पडतो. जेव्हा इतकं पाणी जमिनीवर पडतं तेव्हा निक्षालन म्हणजे लीचिंग ही प्रक्रिया घडते. ही निक्षालनाची प्रक्रिया समजून घेणं खूप रंजक आहे. मला वाटतं पण याची तुलना रोजच्या कॉफी फिल्टरची करू शकतो. कॉफी फिल्टर कसं काय? म्हणजे जेव्हा आपण फिल्टरमध्ये पावडर घेतो आणि उकळतं पाणी ओततो, तेव्हा जे हलके घटक असतात ते पाण्यासोबत खाली वाहून जातात आणि फिल्टरमध्ये फक्त तो कडक चोथा मागे उरतो. कोकणात हजारो वर्ष हेच घडत आलंय ना. अतिशय चपखल उदाहरण दिलंत. लीचिंग प्रक्रियेत तंतोतंत हेच घडतं. सततच्या अतिवृष्टीमुळे मातीतील चुना आणि सिलिका पाण्यासोबत विरघळतात. आणि ते जमिनीच्या खोलवर निघून जातात किंवा वाहून जातात. हो, आता फिल्टरमध्ये मागे काय उरतं तर लोह आणि ॲल्युमिनियम यांसारखे अत्यंत जड आणि दणकट घटक. अच्छा, म्हणजे लोह आणि ॲल्युमिनियम. म्हणूनच जांभ्या मृदेत यांचं प्रमाण सर्वाधिक असतं. आणि त्यामुळेच या मातीला तो लालसर जांभा रंग मिळतो. कारण जास्त लोहामुळे मातीला जणू काही गंज लागल्यासारखा रंग येतो. अगदी बरोबर. लॅटराईट या शब्दाचा मूळ अर्थच वीट असा होतो. वीट म्हणजे बांधकामाची वीट? हो, कारण ही माती उन्हात वाळली की विटेसारखी कडक होते. पण मग स्वाभाविकच एक प्रश्न पडतो. ज्या मातीतून सिलिका, चुना वाहून गेलेत आणि जिची अक्षरशः वीट बनतीये, ती शेतीसाठी काय कामाची? वरवर पाहता ती नापीक वाटू शकते. पारंपरिक पिकांसाठी ती खरंच फारशी उपयुक्त नाही. पण इथे निसर्गाची कमाल बघायला मिळते. ती कशी? अशा खडकाळ जमिनीत तग धरू शकतील अशी झाडं निसर्गाने तिथे निर्माण केली आहेत. अच्छा, म्हणजे आंबा आणि काजू. हो, आंबा आणि काजूसाठी ही माती अत्यंत उपयुक्त ठरते. त्यांची मुळं या कठीण जमिनीतही खोलवर जातात. भारीच. आणि भौगोलिकदृष्ट्याही कुठे आढळते? संपूर्ण कोकण पट्टा, विशेषतः सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी, कोल्हापूरचा पश्चिम भाग आणि राज्याच्या अगदी विरुद्ध टोकाला गडचिरोलीचा पूर्व भाग. म्हणजे निसर्ग कोणत्याही गोष्टीला टाकाऊ ठरवत नाही, तो फक्त तिचं स्वरूप बदलतो. अगदी खरं. आता आपण पाहिलं की कोकणात बेसॉल्ट खडकावर अतिपावसामुळे जांभी माती तयार झाली. पण जर आपण राज्याच्या पूर्वेकडे गेलो तर तिथे पायाच बदलून जातो. हो, तिथे बेसॉल्ट खडक नाहीये. बरोबर. तिथे एक वेगळाच मूळ खडक आहे, ज्यामुळे तांबडी व पिळवळसर मृदा जन्माला येते. इथेच भूगोलाची खरी गंमत आहे. बेसॉल्टच्या सीमेपलीकडे पूर्व विदर्भात स्फटिकमय खडक आढळतात. ज्यांना आपण क्रिस्टलाइन रॉक्स म्हणतो तेच का? हे खडक ग्रॅनाइट किंवा नीस या प्रकारातील असतात. यांची रचना बेसॉल्टपेक्षा पूर्णपणे वेगळी असते. यातही लोहाचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे विदारण झाल्यावर मातीला लाल किंवा पिवळसर रंग येतो. पण रंग लाल असला तरी ही जांभी मृदा नाही आणि काळी मृदा तर अजिबात नाही. नाही, मुळीच नाही. उलट हिचे गुणधर्म काळ्या रेगूर मातीच्या अगदी विरुद्ध आहेत. मगाशी आपण काळ्या मातीला पाणी धरून ठेवणारा स्पंज म्हटलं होतं. हां, बरोबर. पण या तांबड्या मातीत पाण्याचा निचरा अत्यंत वेगाने होतो. ती पाणी अजिबात धरून ठेवत नाही. हो, ही माती अत्यंत सच्छिद्र असते. पाणी पडलं की ते लगेच खाली झिरपून जातं. शिवाय यात ह्युमस, पालाश, स्फुरद आणि कॅल्शियम खूप कमी असतं. बरं, ही माती प्रामुख्याने पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोलीत आढळते. हो. पण मला इथे एक मोठा विरोधाभास जाणवतोय. कोणता विरोधाभास? म्हणजे एकीकडे या मातीत पाण्याचा वेगाने निचरा होतो, ती पाणी धरत नाही, त्यात पोषक घटकांचीही कमतरता आहे. तरीही पूर्व विदर्भाची ओळख भाताचं कोठार म्हणून आहे. भाताला तर दलदलीसारखं भरपूर पाणी लागतं ना? हो, लागतं. मग या सच्छिद्र मातीत भाताचं पीक कसं काय येतं? हा खूपच लॉजिकल प्रश्न आहे. याचं उत्तर हवामानात दडलंय. आपण जर मोठ्या संदर्भात विचार केला तर निसर्गाचा समतोल समजतो. कसे काय? तांबड्या मातीत पाण्याचा निचरा वेगाने होत असला तरी पूर्व विदर्भात पावसाचं प्रमाण प्रचंड मुबलक असतं. अच्छा, म्हणजे सतत पाऊस पडतो? हो, पाऊस इतका पडतो की पाणी वेगाने वाहून गेलं तरी ही जमीन सतत पाण्याने भरलेली राहते. क्या बात है.
म्हणजे मुबलक पावसामुळे भाताला पाण्याची कमतरता भासतच नाही. अगदी. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, याच पाण्याचा निचरा होण्याच्या गुणधर्मामुळे तिथे सागाची वने मोठ्या प्रमाणात फोफावतात. सागाची वने हं? म्हणजे टीक फॉरेस्ट. हो, सागाच्या झाडांना मुळांपाशी साचलेलं पाणी अजिबात चालत नाही. त्यांना भरपूर पाणी हवं असतं, पण ते वाहणारं असावं लागतं. अच्छा, पाणी साचून राहिलं तर मुळे कुजतील. तंतोतंत. त्यामुळे ही सच्छिद्र माती आणि मुबलक पाऊस हे समीकरण सागाच्या वनांसाठी अतिशय अनुकूल ठरतं. हे खरोखरच अद्भुत आहे. मातीचा जो गुणधर्म एका पिकासाठी दोष वाटतो, तोच दुसऱ्यासाठी जीवनदायी ठरतो. निसर्गाची हीच तर जादू आहे. आत्तापर्यंत आपण मूळ खडकाच्या जागेवरच तयार झालेली माती पाहिली, पण आता आपण अशा एका मातीबद्दल बोलूया जी प्रवासी आहे. प्रवासी? हो, ती मूळ खडकाच्या जागेवर न राहता नद्यांच्या प्रवाहाबरोबर शेकडो किलोमीटरचा प्रवास करून येते. गाळाची मृदा म्हणजेच एल्युव्हियल सॉइल. हां, गाळाची मृदा ही नद्यांनी दिलेली सुपीक देणगीच आहे. नक्कीच. नदी जेव्हा डोंगरावरून वेगाने खाली वाहते, तेव्हा ती केवळ पाणी आणत नाही. ती खडक फोडते, माती खरवडते. आणि त्या पाण्यात जंगलातील पालापाचोळा, खनिजे मिसळलेली असतात. हो, आणि हा सर्व गाळ नदीखोऱ्यात साठवते. त्यामुळे ही मृदा सेंद्रिय पदार्थ, पालाश आणि फॉस्फरिक ॲसिडने अत्यंत समृद्ध असते. हिचा रंग साधारणपणे हलका तपकिरी ते राखाडी असतो आणि म्हणूनच ही माती शेतीच्या दृष्टीने अत्यंत मूल्यवान आहे. अगदी. महाराष्ट्रात तापी, गोदावरी आणि कृष्णा नद्यांची मोठी खोरी याच मृदेने समृद्ध आहेत. आणि पालघरसारख्या किनारपट्टीच्या भागातही हा सुपीक गाळ पाहायला मिळतो. जिथे नद्या आहेत तिथे ही माती आहे. बरोबर. आणि परीक्षेच्या दृष्टीने यात आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे. गाळच्या मृदेचे 2 प्रमुख प्रकार पडतात, भांगर आणि खादर. भांगर आणि खादर. हो, भांगर म्हणजे जुना गाळ, जो नदीपात्रापासून थोडा दूर आणि उंचावर असतो. तो वर्षानुवर्षे तिथेच असतो. अच्छा. आणि खादर म्हणजे एकदम नवा, ताजा गाळ. नदीला पूर येतो तेव्हा ती हा नवा सुपीक थर पसरवून जाते. म्हणजे खादर ही निसर्गाने दरवर्षी नव्याने दिलेली खताची मात्राच आहे. अगदी योग्य शब्द वापरलात. या सुपीकतेमुळेच नद्यांची खोरी मानवी संस्कृतीची आणि कृषी विकासाची केंद्र राहिली आहेत. तिथे ऊस, भात, गहू प्रचंड प्रमाणात येतो. पण या सुपीकतेसोबत एक मोठा धोकाही जोडलेला आहे ना? हो, ज्याचा उल्लेख MPSCच्या फॅक्ट्समध्ये चोपण मृदा म्हणून केलाय. बरोबर, चोपण मृदा. हा एक अतिशय गंभीर मुद्दा आहे. गाळाच्या मृदेत किंवा नदीच्या खोऱ्यात एक मोठी चूक केली जाते, अतिसिंचन म्हणजे ओव्हर इरिगेशन. गरजेपेक्षा जास्त पाणी जमिनीत सोडणं. हो, आणि त्या पाण्याचा योग्य निचरा होत नाही तेव्हा खालच्या थरातील क्षार केशाकर्षणामुळे म्हणजे कॅपिलरी ॲक्शनमुळे वर येतात. अच्छा, म्हणजे पाणी बाष्पीभवनाने उडून जातं, पण जे क्षार वर आले ते जमिनीवरच राहतात. हो, आणि जमिनीवर एक पांढरा थर जमा होतो. बापरे. यामुळे ती सुपीक जमीन खारट आणि क्षारीय बनते. याच क्षारपट जमिनीला चोपण मृदा म्हणतात. म्हणजे अति पाण्यामुळे चांगली सुपीक माती अक्षरशः नापीक आणि मृत होत चालली आहे. हा खरोखरच धोक्याचा इशारा आहे. अगदी. आणि म्हणूनच सुपीकता टिकवण्यासाठी रासायनिक खतांवर अवलंबून न राहता शेणखत किंवा कंपोस्ट वापरणं गरजेचं आहे. हो, कारण सेंद्रिय खते फक्त पोषक तत्वे देत नाहीत, तर ती मातीचा पोत सुधारतात आणि माती जिवंत ठेवतात. जेल की जिल्ह्याची अर्थव्यवस्था यावरच अवलंबून असते. अगदी 100%. तर अभ्यासकांनो, आज आपण महाराष्ट्राच्या मातीचा एक मोठा कॅनव्हास उलगडून पाहिला. आपण दख्खनवरील काळ्या मातीचा स्पंज पाहिला, कोकणातील विटेसारखी कडक जांभी माती पाहिली, पूर्व विदर्भातील तांबडी माती पाहिली आणि शेवटी नद्यांनी आणलेली गाळाची माती पाहिली. हां, संपूर्ण प्रवास दाखवून देतो की निसर्गातील प्रत्येक घटक कसा एकमेकांशी जोडलेला आहे. आणि याच चक्राविषयी एक विचार करायला लावणारा मुद्दा मला शेवटी मांडायचा आहे. नक्कीच. निसर्गाला एक सेंद्रिय, जिवंत माती तयार करण्यासाठी लाखो वर्षे लागतात. ही एक अत्यंत संथ पण परिपूर्ण प्रक्रिया आहे. पण आज आपण चोपड मृदेच्या उदाहरणात पाहिलं की मानवी चुकांमुळे जमीन कशी मृत होते. अधिक उत्पन्नाच्या हव्यासापोटी रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे आपण ही लाखो वर्षांची नैसर्गिक रचना काही दशकांमध्येच तर उद्ध्वस्त करत नाही आहोत ना. हां, खूपच अस्वस्थ करणारा प्रश्न आहे. जर आपण हा नैसर्गिक स्पंज किंवा ही सुपीकता अशीच मारून टाकली तर विचार करा, पुढच्या पिढीच्या भूगोलाच्या पुस्तकात या मातीचं वर्णन काय असेल.
तेव्हाच्या नकाशात समृद्धी दिसेल की फक्त पांढऱ्या क्षारांनी भरलेला मातीचा ढिगारा? हा प्रश्न स्वतःला विचारण्याची वेळ आलीये. अगदी बरोबर. तोपर्यंत असाच सखोल अभ्यास करत रहा आणि आपल्या आजूबाजूच्या भूगोलाकडे एका जिवंत विज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाहत रहा.